हरे नमः. धर्माचा अजून मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी. दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धासहो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री शुभवाच अस्ति प्राप्तिश्च कंसस्य महिषो भरतर्षभ मृते भरते दुःखार्ते येतो स्मृती दुर्ग्रहान. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला आणि सूत शौनकादिकाला सांगतात. याप्रमाणे भगवान गोपाल कृष्णांनी कंसाचा वध केल्यानंतर कंसाच्या ज्या पत्नी दोन होत्या, अस्ते आणि प्राप्ती, त्या जरासंधाच्या मुली होत्या. त्या आपल्या वडिलाकडे दुःखाने होरपळून आपला पतीचा अंत झाला म्हणून रडत रडत वडिलाकडे गेल्या आणि वडिलांना सगळं वर्तमान सांगितलं की कृष्णाने तुमच्या जावयाला मारलं. हे ऐकल्याबरोबर जरासंध मोठा शक्तिवान होता, ताकदवान होता. त्याच्याजवळ 100 अक्षौहिणी सैन्य होतं. म्हणजे महाभारती युद्धात 18 अक्षौहिणी सैन्य कामाला आलं. याच्याकडे 100 अक्षौहिणी सैन्य होतं. एवढा बलाढ्य दुसरा राजा नव्हता. तो म्हणाला हरकत नाही, कृष्णावर आता आक्रमण करू. म्हणून त्यांनी 23 अक्षौहिणी सैन्य घेतलं आणि श्रीकृष्णाच्या मथुरेवर आक्रमण केलं. सगळ्या बाजूनी मथुरेला घेराव घातला आणि त्यावेळेला मोठमोठे हत्ती, घोडे, रथ, पायांदळ हे सगळं सशस्त्र त्यांनी हल्ला केल्याबरोबर श्रीकृष्णाने विचार केला आता काय करावं. मागध हंतव्यो. हा मागध अर्थात जरासंध हा अशा पद्धतीने ठार होणारा नाही. मग आता आपण त्याचं सैन्य कमी करू. म्हणून भगवंतानी विचार केला की माझा अवतार कशासाठी झालाय, तर भूमीचा भार हरण करण्यासाठी अवतार झालेला आहे. तेव्हा आता भूमीचा भार हरण करायचा. आपण जर जरासंधाला आताच मारलं तर बाकीचं सैन्य तसंच राहील. सगळ्या दुष्ट लोकांचं सैन्य नष्ट झालं पाहिजे. या दृष्टीने त्यांनी विचार केला आणि आकाशात पाहिल्याबरोबर आकाशामधून 2 रथ आले. भगवंताच्या साठी 2 रथ. त्यामध्ये सगळ्या प्रकारचे शस्त्र अस्त्र, त्याप्रमाणे सर्व प्रकारचं साहित्य, दिव्य अशा प्रकारचे हे रथ होते. दिव्य आयुध होते. संकर्षण, बलराम दादा आणि गोपाल कृष्ण यांच्यासाठी हे 2 रथ आल्याबरोबर श्रीकृष्णाने सांगितलं दादा बसा, रथामध्ये बसा, चला आपल्याला युद्ध करायचे. ज्याप्रमाणे श्रीकृष्ण आणि बलराम आपल्या स्वतःच्या शक्तीनिशी युद्ध करू लागले. हे युद्ध करता 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 घटना अशी घडली की बलराम दादा आणि जरासंध यांची भेट झाली. भेट झाली म्हणजे यांची गाठ पडली युद्धामध्ये. गाठ पडल्याबरोबर बलराम दादाची ताकद तर काय, परिमेय तेजसा, अलोट अशा प्रकारची शक्ती होती बलराम दादाजवळ. आणि हातामध्ये मुसळ घेतलं, हातामध्ये नांगर घेतला आणि बलराम दादांनी मुसळ गरगर गरगर फिरवत 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 गदा युद्ध आणि मुसळाचं युद्ध करत करत तव राम यदि श्रद्धा हा जरासंध म्हणतो हे बलराम दादा, तुला जर का युद्ध करायचं असेल तर माझ्याबरोबर कर, चल माझ्याबरोबर युद्धाला तयार हो. बलराम दादांनी त्याच्याबरोबर युद्धाला सुरुवात केली आणि त्यांनी वर्णन असे केले भागवतकारांनी की सिंह मेवो जसा. कोणीच कोणाला कमी नव्हतं. जरासंधाचं बळ सुद्धा 10,000 हत्तीचं होतं. बलराम दादा तितक्याच ताकदीचे. एखादा सिंह दुसऱ्या सिंहाला भिडावा, एका सिंहाने दुसऱ्या सिंहावर हल्ला करावा, त्याप्रमाणे दोघे एकमेकाला भिडले आणि या वेळेला युद्ध करता 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 बलराम दादाची ताकद त्यांनी जरासंधाला पकडलं आणि रथाला बांधलं. आणि रथाला बांधून जरासंधाकडे बघून हातात गदा घेतली, मुसळ घेतलं आणि आता त्याच्या डोक्यात मारणार. तेवढ्यात कृष्णाने सांगितलं दादा दादा थांबा. म्हणले का,
ठार मारतो म्हणले याला. नाही म्हणले, थांबा, आपल्याला दुसरं काम करायचं आहे अजून, तुम्ही याला सोडून द्या म्हणले. आणि या वेळेला भगवंतांनी सांगितल्यामुळं वारयामास गोविंदेन कार्य चिकीर्षया, कार्य चिकीर्षया, पुढे कार्य करायचंय, अजून येऊ द्या म्हणले याला. ते बी साक्षविणी सैन्य आता आणलं, पुढच्या वेळेला येऊ द्या. 17 वेळेला जरासंध आला, 16 वेळेला भगवंतांनी त्याला पळून लावलं आणि एकदा स्वतः पळाले. 17 वेळेला जरासंधाचा पराभव केला. ते म्हणतात, कृष्ण म्हणतात, थांबा दादा, मला याच्या मागे दुसरं कारण आहे, आपल्याला वेगळं कार्य करायचंय, राहू द्या, सोडून द्या सध्या. सोडून दिल्या म्हटल्यानंतर बलराम दादाने सोडून दिलं. मग पुन्हा तो 17 वेळेला युद्धावरती आला, मथुरेवर आक्रमण करून आला. श्रीकृष्णाने विचार केला की अरे, हा आता पुन्हा पुन्हा येईल आणि मथुरेवर आक्रमण करील, तेव्हा मथुरेची स्थिती वाईट होईल, मथुरेतले सगळे किल्ले, रस्ते, माणसं बेजार होतील. त्यापेक्षा श्रीकृष्णाने रात्रीतून द्वारका नगरी स्थापन केली. आणि या ठिकाणी या वेळेला भगवंतांनी इथे सम्यंत्र भगवंतांनी या वेळेला जी द्वारका नगरी स्थापन केली, त्यावेळेला ती कुठे, समुद्राच्या आतमध्ये, बरंच दूर द्वारका नगरी. किती त्याची लांबी रुंदी होती ते म्हणतात 48 कोस लांबी रुंदी होती. 48 कोस एवढी लांबी रुंदी. आणि विश्वकर्मा हा जो विज्ञान, वास्तुविज्ञानातला तज्ज्ञ होता, त्याला बोलावलं. एका रात्रीमध्ये मला हे पाहिजे. एका रात्रीत त्याने या विश्वकर्म्याकडून ही शिल्पकलेचा नैपुण्य त्यांनी वापरून ही वास्तुशास्त्रानुसार हे तयार केलं. यामध्ये उंच उंच अशा प्रकारचे शिखर होते. काय त्या नगरीमध्ये काय नव्हतं, भगवंताच्या द्वारका नगरीमध्ये उंच उंच सोन्याचे शिखर होते, वन होते, उपवन होते, मार्ग होते, त्याप्रमाणे चौक होते, मोठ्या बाजारपेठा होत्या. त्यानंतर सर्वांना सुंदर अशा प्रकारच्या राहायला घरं होते, रत्न यांच्या गच्च्या होत्या आणि सगळीकडे सुंदर अशा प्रकारचे वृक्ष लावलेले होते. सगळीकडे सगळे लोक मथुरेमधले रात्रीच भगवंतांनी डोळे झाकले, लोकांनी झोपेतच त्यांना जे उचललं त्यांनाच कळलं नाही. सकाळी उठून बघतात सगळे मथुरेतले लोक, हा मी कुठे आलो, हे कोणाचं घर आहे? बघितलं तर आपलंच घर, पण मोठं सुंदर. आपल्या बायका, आपले पोरं त्या ठिकाणी पाहिले. सुधर्मा सभा भगवंतांनी स्थापन केली. आणि महेंद्राला देखील, इंद्राला देखील जे संपत्तीचा लोभ वाटावा अशा प्रकारची ही भगवंतांनी नगरी स्थापन केली. भगवंताच्या जवळ श्यामकर्ण अशा प्रकारचे घोडे होते. अष्टवणधिपती कोशान, सगळ्या प्रकारची संपत्ती भगवंताने आपल्याजवळ आणून ठेवलेली होती. योग प्रभावेण शब्द वापरलाय. अहो, भगवंताला काय कमी आहे? नुसत्या मनात आणल्याबरोबर सत्य संकल्प ईश्वर हा भगवान, हा सत्य संकल्प आहे. मनात आणलेला संकल्प ताबडतोब परिपूर्ण करतो. तत्र योग प्रभावेण नीत्वा सर्वजनम हरिही. भगवंतानी सर्वांवर आपल्या सगळं प्रगट केलं. आणि मग मात्र पुन्हा प्रत्येक वेळेला जरासंध आला, पण आता त्या मथुरेत कुणीच नव्हतं. भगवंत एकटेच त्याच्याबरोबर लढायचे. 17 वेळेला तो आला. प्रत्येक वेळेला 23 अक्षोहिणी सैन्य घेऊन आला. एकदा असंच केला की आता बलराम दादा जे कृष्ण पळाले त्याच्या मागे कालयवन लागला. कालयवन नावाचा दैत्य कृष्णाच्या मागे धावत. कृष्ण 4 हाताचे या ठिकाणी होते. चतुर्बाहूम नवकंडारुणे क्षणम. सुंदर अशा प्रकारची मूर्ती होती, पितांबर धारण केलेला. आणि कृष्ण पुढे पळतायत, माग हा पळतोय, कालयवन पळतोय. त्याला वाटलं जाईल कुठे कृष्ण. असं बघत 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 कृष्ण कुठे पळाला हे पाहता पाहता कृष्ण एका गुहेत शिरले. त्या गुहेमध्ये शिरल्याबरोबर आपल्या अंगावर एक शाल होती कृष्णाच्या. त्यांनी ती एका तिथे झोपलेला राजा होता त्याच्या अंगावर टाकली आणि कृष्ण गुप्त झाले. शयानम ददृशे नरम. तिथे एक झोपलेला राजा, त्याच्यावरती शाल टाकून गुप्त झाल्याबरोबर मागून आला हा कालयवन. अरे काळ्या, इथं लपला काय तू?
असं म्हणून पाहिल्याबरोबर त्याला वाटलं हा कोण, हा कृष्ण इथे झोपलाय, झोपण्याचं नाटक करतो काय म्हणे, असं म्हणून त्याची शाल ओढली. शाल ओढल्याबरोबर मुचुकुंद नावाचा
पशून विरुद्ध वनस्पतीन. मोठमोठे झाड ज्याला आपण झाडं म्हणतो ते असे झुडपा एवढाले दिसायला लागले. अरे हे काय वडाचं झाड आहे काय? हे बारीक बारीक एवढं. जसं आपण एखाद्या हे लहान काही ठिकाणी आपण झाडं आणतो पहा छोटे छोटे, आणि या छोट्या झाडांचं आपण विवरण करतो. असतात वडाचे झाड म्हणायला, पण ते बारीक बारीक विती एवढाले. तेव्हा असेच अशाप्रमाणे आपण आज झाडांकडे बघतो. तसे हे बारीक बारीक झाडं त्यांना दिसले. त्याचप्रमाणे वृक्ष, वेली, लता, माणसं, पशु बारीक 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 दिसू लागल्यावर म्हणले गाय आहे काय? ही तर शेळी एवढ्याच दिसायला लागली. हो म्हणले. आणि मग बदरिकाश्रमामध्ये गेले. ज्याप्रमाणे बदरिकाश्रमात जाऊन तिथे भगवंताचं त्यांनी चिंतन केलं. त्यानंतर भगवान परत आले. परत आल्यानंतर त्याचं सैन्य होतंच जरासंधाचं. पाहिल्याबरोबर म्हणले बलराम दादा आता आपण पर्वतावर जाऊ. पर्वतावर गेले, प्रवर्षण पर्वतावर. सगळ्या लोकांना वाटलं आता पर्वतावरून कुठं जातं, आपण भोवती गोल अशा प्रकारचा घेरा घालू, याला वेढा घालू आणि पर्वत जाळून टाकू. म्हणून सगळ्या लोकांनी पर्वत जाळण्यासाठी सगळीकडे वेढा घातला आणि पर्वताला आग लावली जरासंधाच्या लोकांनी. या वेळेला श्रीकृष्णाने तिथून जी उडी मारली, दादानी जी उडी मारली ती किती दूर उडी मारली कोणालाच कळलं नाही. 10 योजनो तुंगो, 10 योजन लांब अशा प्रकारची उडी मारली. 44 कोस असं म्हटलंय. 10 योजन म्हणजे 44 कोस, 11 योजन म्हणजे 44 कोस. तर 11 योजन उडी मारली आणि त्याच्या पलीकडे भगवान गेले. लोकांना पत्ताच लागला नाही. लोकांना वाटलं कृष्ण जळाले, बलराम जळाले. आणि इकडे याप्रमाणे आपण मागे नवमस्कंधात पाहिलेली कथा आहे की रेवतो रेवती सुतम, ककुद्मी राजाची जी मुलगी रेवती नावाची होती, जी ब्रह्मदेवाकडे जो गेला होता की हिला वर कोण, हिला पती कोण विचारण्यासाठी. आज शास्त्राने हे सिद्ध केलंय. शास्त्राने असं सिद्ध केलंय की आपण जेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर जातो किंवा या स्पेसमध्ये जातो त्यावेळेला आपलं वय वाढत नाही, असा प्रयोग करण्यात आलाय. एक जुळे 2 मुलं, त्यातला एक मुलगा खाली राहिला पृथ्वीवर आणि एक स्पेसमध्ये गेला, अवकाशात गेला. तर त्याच्यात बदल झाला नाही, त्याच्यात वयात बदल झाला नाही, त्याच्या रूपात बदल झाला नाही, आणि याच्या मात्र वयात बदल झाला. तेव्हा 5-6 वर्षानंतर तो खाली आल्यावर याचं वय जसं तसंच राहिलं आणि याचं वय वाढलं. तेव्हा स्पेसमध्ये वय वाढत नाही, त्याच्यामध्ये चयापचयामध्ये काही बदल होतो. आणि आपल्या मधल्या अनेक जे वेगवेगळ्या प्रकारचे इस्ट्रोजन, प्रोजन वगैरे ज्या काही गोष्टी असतात त्यात बदल होतो. तेव्हा अशा पद्धतीने त्याने सांगितलं. आणि रैवती ही भगवंताची पत्नी म्हणून, बलराम दादाची पत्नी म्हणून या ठिकाणी त्यांचं लग्न लागलं. ब्रह्मणाचोदित प्रादात, ब्रह्मदेवानी सांगितल्याप्रमाणे या ककुद्मी राजाने बलभद्राला आपली मुलगी दिली आणि त्यांचा विवाह झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. त्यानंतर भगवान पी गोविंद उपयमी कुरुध्वः. आणि मग शुकाचार्य म्हणतात, हे परीक्षिते, भगवंतांनी सुद्धा भीष्मकाची कन्या असलेली रुक्मिणी हिच्याबरोबर विवाह केला. असं म्हणल्याबरोबर राक्षसेन विवाहेन, भगवंतांनी तिला पळून आणलं असं ऐकल्याबरोबर शुकाचार्य म्हणतात, अहो देवाला पळून कशामुळे आणावं लागलं तिला, रुक्मिणीला पळून का बरं आणलं? असं म्हणल्यावर त्यांनी सांगायला सुरुवात केली, अरे राजा, भगवान भीष्मक सुताम रुक्मिणी मृचना नाम. भीष्मकाची जी मुलगी होती ही रुक्मिणी अत्यंत सुंदर होती. त्रैलोक्यामध्ये अशा प्रकारचं सौंदर्य कोणाचं नव्हतं. आणि ती या ठिकाणी शिशुपालाला द्यायची असं तिच्या भावांनी ठरवलं. भीष्मकाला मात्र असं वाटलं की गोपाल कृष्णाला द्यावी. पण बाकीचे जे तिचे भाऊ होते, 4 भाऊ होते, या 4 भावांनी मात्र विरोध केला. एकूण 5 मुलं होते त्याला. त्यापैकी रुक्मी आणि त्याचे 4 लहान भाऊ, म्हणजे एकूण 5 भाऊ होते रुक्मिणीला. त्यापैकी रुक्मी हा मोठा होता. रुक्मी रथ, रुक्म बाहू, रुक्म केश, रुक्म माली आणि बहीण रुक्मिणी
असे एकूण 6 अपत्य होते या भीष्मकाला. त्यापैकी 5 भाऊ आणि ही बहीण. या 5 भावांनी ठरवलं नाही. का हो म्हणले? वडिलांना सांगितलं, अहो तुम्हाला काय कळतं? तुमची 60 बुद्धी नाठी झालीये, तुम्हाला कळत नाही. कृष्णाला काय द्यायची मुलगी? शिशुपालाला देऊ आपण. आणि इकडे घटना अशी घडली की जुन्या काळामध्ये अशी परिस्थिती असायची की राजाच्या घरी वेगवेगळ्या ठिकाणचे लोक यायचे आणि सहजच कोणते चांगले आहेत, वर कोणते चांगले आहेत, पराक्रमी पुरुष कोणते आहेत यांचं कौतुक करायचे. तर असं म्हणतात की त्या वेळेला राजाच्याकडे काही लोक आले, गायक आले आणि या गायकांनी श्रीकृष्णाची कीर्ती गायली, कृष्णाचं वर्णन केलं. कृष्णाचं रूप, लावण्य, सौंदर्य, पराक्रम, मोठेपणा, थोरबी या सगळ्याचं वर्णन भीष्मक ऐकत होता आणि त्याच्याजवळ बसून रुक्मिणी ऐकत होती. भीष्मक आपला वडिलाच्या जवळ रुक्मिणी बसली आणि ऐकलं. आणि त्या दिवशीपासून तिला असं वाटलं की जर लग्न करील तर कृष्णाशीच करील. मनाने तिने कृष्णाला वरलं होतं, मनाने आपलं मन तिने कृष्णाला समर्पित केलेलं होतं. आणि याप्रमाणे बाकीच्या भावांनी मात्र विरोध केला आणि शिशुपालाला आपली मुलगी द्यावी असं ठरवलं. झालं, लग्न ठरलं, सगळीकडे पत्रिका वाटल्या, सगळा चला 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 लग्न आहे, शिशुपाला बरोबर हिचं लग्न आहे. हिला मात्र चैन पडेना. अरे आपलं लग्न कृष्णाशी व्हायला पाहिजे. मी मनाने कृष्णाला वरलंय, माझी इच्छा आहे कृष्णाबरोबर लग्न करण्याची, पण हे जर बळच मला शिशुपाला बरोबर लग्न करायला लावत असतील तर आता काय उपाय करावा, कोणता उपाय करावा? विचार केला, तळमळ करू लागली आणि माडीमध्ये बसली. माडीत बसल्याबरोबर विचार केला. विचिंत्याप्त द्विजम कश्चित, चिंताग्रस्त झाली एवढ्यात तिला एक ब्राह्मण दिसला जाताना. अरे म्हणले, आपण ब्राह्मणाकडे निरोप तरी देऊ, काही ना काहीतरी हातपाय हलवले पाहिजेत ना, नुसतं बसून कसं चालेल, काही नाही काहीतरी आपल्यालाच करावं लागेल. ब्राह्मणाला बोलावलं, ब्राह्मण बुवा वरती या. एका दूताकडून ब्राह्मणाला वरती बोलवून घेतलं. ब्राह्मण बुवा आले वरती. काय रुक्मिणीबाई, नमस्कार केला. तिने ब्राह्मणाला नमस्कार केला आणि तिने सांगितलं, हे पा, हा रत्नहार घ्या. तिने गळ्यातला रत्नहार ब्राह्मणाला दिला. ब्राह्मण म्हणाले, अहो पण कशासाठी सांगा ना. ते म्हणे, हे पा, माझं एवढं एक पत्र आहे. म्हणजे पत्र? हे पत्र तुम्ही भगवान गोपाल कृष्णाला नेऊन द्यायचं, द्वारकेला जायचं, त्या ठिकाणी रथ सिद्ध केलेला आहे, त्या माझ्या रथात बसा आणि द्वारकेला जा. द्वारकाम समभेत्य प्रतिहारे प्रवेशिता. हरकत नाही म्हणे, पैशात करतो मी. तो लखोटा बंद केला. नाथ महाराजांनी वर्णन केलंय. नाथ महाराजांनी जेव्हा यावर काव्य लिहिलं तेव्हा ते म्हणतात, धाडीला लखोटा स्वभाव. हा लखोटा पाठवला. कसा पाठवला तर ते म्हणतात, धाडीला लखोटा स्वभावा लपोनी. स्वभावा लपोनी म्हणजे आपल्या भावाला लपून लखोटा धाडला. स्वभावा लपोनी, धाडीला लखोटा स्वभावा लपोनी. लपोनी स्वभावा, आपल्या भावाला न कळता हा लखोटा पाठवला. खाली त्याने वाक्य लिहिले, स्वभावाला खोटा कोण म्हणे. स्वभावाला, आपल्या स्वभावाला खोटं कोण म्हणणार? अहो स्वभाव तो स्वभावच. ज्यांच्या भावाचा स्वभाव वाकडा होता त्याप्रमाणे रुक्मिणीने मुद्दाम त्याला न कळता हा लखोटा पाठवला, कारण त्यांना जर कळलं असतं तर त्यांनी विरोध केला असता. म्हणून धाडीला लखोटा स्वभावा लपोनी, स्वभावाला खोटा कोण म्हणे. याप्रमाणे द्वारकांस समय भेत्य वायू